मुंबई सेंट्रलमधल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतल्या 15 मजली बिल्डिंगला आग लागली आणि ही आग 4थ्या मजल्यावर लागलेली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आतापर्यंत तिथे दाखल झालेल्या आहेत। ही बिल्डिंग मराठा मंदिर सिनेमागृहाच्या अगदी मागच्या बाजूला आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे सध्या आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। सागर, काय नेमकी सध्याची स्थिती आहे? आगीचं काही कारण कळले का? सागर यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मुंबईमधली एक महत्त्वाची बातमी, मराठा मंदिरच्या मागच्या परिसरातल्या वसाहतीला आग लागली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांची ही वसाहत होती। अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी आता पोहोचलेल्या आहेत। 8 गाड्या आहेत अग्निशमन दलाच्या। मुंबई सेंट्रलमधल्या रेल्वे कर्मचाऱ्यांची ही वसाहत आहे। 15 मजली ही बिल्डिंग आहे आणि त्यातल्या 4थ्या मजल्याला ही आग लागलेली आहे। ही आग पसरली आहे का किंवा काय नेमकं याचं नेमकं कारण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आलेत। सागर, काय नेमकी सध्याची स्थिती आहे आणि आगीचं काही कारण कळलंय का? अनुपमा, इथं कारण तुर्तास तरी समजलं नाहीये, पण फायर ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात जी माहिती येते त्यानुसार 4थ्या माळ्यावर ही आग लागलेली आहे। साधारणतः 15 माळ्याचा हा टॉवर असल्याचं समोर येते माहिती आणि 4थ्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती हळूहळू वर सरकती आहे। फक्त अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे आहेत। तुर्तास तरी जी काही माहिती समोर येते त्यानुसार लोक अडकलेली नसल्याचं सांगितलं जात आहे फायर ब्रिगेड कडून। पण फायर ब्रिगेड आता प्रयत्न करते की वरच्या माळ्यावरती आग हळूहळू पसरत असल्यामुळे लोकांना तिथून काढण्यात येईल आणि जास्त उंचीवर टॉवर असल्याने लोक त्यामध्ये अडचणी अनेक वाढत आहेत हेही समोर येते। जे माहिती मिळते त्यानुसार फायर ब्रिगेड नियंत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी येते असं समजतंय। पण सगळ्यात महत्त्वाची अडचण जी आहे ती हाईटवर अधिक असल्याने फायर ब्रिगेडचे जे यंत्रणा आहेत त्या पूर्णपणे यशस्वी होतील का याविषयी शंका व्यक्त केली जाते। पण आग तुर्तास थोडीशी असल्याचं समोर माहिती येते। अगदी म्हणजे ही आग विस्तारत नाहीये किंवा पसरू नये याची काळजी आता तुर्तास घेतली जाते असं एकंदरीतच दिसते। आपल्याकडे या आगी संदर्भातले फोटोग्राफ्स आले, आपण बघतोय केवढी उंच अशी इमारत आहे। 15 मजल्यांचा हा टॉवर आहे आणि त्यामध्ये 4थ्या मजल्याला आग लागली आहे। वरच्या बाजूने धुराचे लोट आलेले दिसत आहेत। रेसिडेन्शियल आहे, रहिवासी इमारत आहे, त्यामुळे निश्चितच इथे मोठ्या प्रमाणामध्ये गॅस सिलेंडर असा सगळ्याचाच वापर असणार आहे। त्यामुळे याचा काही वेगळा परिणाम व्हायला नको याचीच खबरदारी आता फायर ब्रिगेडचे हे जवान घेत असावेत। सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीविषयी आणि अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।